थेट जाऊया, सुनील तटकरे बोलतायत. आदरणीय सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा उमेदवार देणार नाही घोषित केले, तर तो विषय त्यांनी त्याच वेळेला मोठ्या अंतकणाने संपवलेला आहे. पुन्हा विनंती काय, त्यांनी स्वतःहूनच आम्ही कोणी या संदर्भामध्ये विनंती करायच्या अगोदर ज्या वेळेला त्यांनी ते भाष्य केलं, जबाबदारीने भाष्य केलं, त्यावेळेला आता पुन्हा विषय तो त्यांनीच ताईंनी त्या ठिकाणी बोललेले आहे. म्हणजे पक्षाचा तो निर्णय आहे. मी आभार मानले की ताईंचे, आता सुप्रियाताईंचे आभार मानले 3 वेळा मगातपासून. आय एम नॉट रॉंग विथ माय मेमरी. मगातपासून माझ्या वार्तालापाची सुरुवात करताना मी ताईंचे आभार मानले. मी सकाळी मानले. मी तुळजापूरला तिथे पत्रकार मला माझी त्यांनी बाईट घेतली, तिथेही मांडली. त्यामुळे आता आहे ना, तो आनंदच आहे आम्हाला सर्वांना. मी ही चौकशी खोलवर केली जावी. ज्या ज्या शंका कुशंका केल्या जात आहेत, काय म्हटलं जातं आहे, शंका कुशंका नाही, शंकाच किंवा ज्या ज्या काय तक्रारी असतील या पूर्णपणाने त्या ठिकाणी SITच्या मार्फत करणे. कार्यक्षम IPS महिला अधिकारी SITचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे जे काही तक्रारी येतील, जे जे काही माहिती त्यांच्याकडे असेल, त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि या सगळ्या गोष्टींचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्यांच्यावरती कठोरात कठोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे, त्यामुळे इंडियन पिनल कोड आहे, याच्यात जी कठोरात कठोर शिक्षा असेल ती लवकरात लवकर या विकृत मनोवृत्तीला मिळाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तर यापेक्षा आज माझं लक्ष अधिक केंद्रित आहे की या विषयावरती मी मगाशी बोललोच, त्याच्यामुळे स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवशी मांडली, आताही पुन्हा मांडतो. पुन्हा आपल्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, कारण त्यांनी तात्काळ या गोष्टीची गांभीर्याने नोंद करत SIT त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. म्हणून SITचा तपाससुद्धा पूर्णपणाने खोलवर जो का आज आपण महिन्यांच्यामधून वर्तमानपत्रातून पाहतो आहोत, त्याची अजूनही काय व्याप्ती असेल ती खोलवर पद्धतीने त्या ठिकाणी केली जावी आणि त्या संदर्भातलं कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली. आपल्यापैकी सर्वांना ज्ञात असेल, आठवत असेल तर दादांचा अपघात झाला त्या दिवशीच मुख्यमंत्री त्यावेळेला आले होते बारामतीमध्ये. तिथेच त्यांनी CIDची चौकशी घोषित केली. त्याच दिवशी विमानतळाला भेट देताना राम नायडू या खात्याचे जे केंद्रीय मंत्री आहेत ते आणि मुलांना मोळ होते, त्यांनीही केंद्र सरकारच्या अशा पद्धतीची विमान अपघाताची तपास करणारी जी स्वायत्त संस्था आहे त्याच्यामार्फत त्यांनी चौकशी त्या ठिकाणी घोषित केली. त्यामुळे त्यानंतर वहिनीच्या नेतृत्वाखाली ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.